धन्यवाद उत्तम सर, आपलं मनापासून आभार। अगदी आपण पहिल्या दिवसापासून पाहिलं तर उत्तमजी सावंत सर यांनी अतिशय चांगलं आयोजन आणि नियोजन, मग त्यामध्ये समालोचक असतील किंवा प्रेझेंटेशन बॉक्समधील सर्व बक्षीस वितरण असेल, टॉस असेल, सर्वच्या सर्व बाईट्स अतिशय चांगल्या प्रकारे उत्तम सरांनी कव्हर केल्या आणि तालुक्यातील नव्यानं उभरत्या सर्व समालोचकांना देखील अतिशय चांगल्या प्रकारची संधी या ठिकाणी उत्तम सरांच्या माध्यमातून पाहायला मिळाली। उत्तम सर मनापासून आभार। यावेळी हो चांगला फटका खेळलाय, कार्पेट फटका सजवला, इथे गॅप शोधण्याचा प्रयत्न होता, मात्र फिल्डिंग एफर्ट्स जबरदस्त, 100 पैकी 100 गुण द्यावे लागतील। काय कमालीची फिल्डिंग इथे पाहायला मिळते आपल्या टीमसाठी। महत्त्वपूर्ण धावा नक्कीच वाचवल्यात। पहिलं षटक आपण जर पाहिलं तर वासिक यांच्या हातामध्ये दिलंय। स्ट्राईक एंडला अज्जू बेपारी आणि ललित मुसळे ही जोडी आहे। अज्जू बेपारी यांच्या बॅटमधनं पहिल्या चेंडूवर एक सिंगल आली। अंबोली खेडच्या आयकॉन आणि आयडॉलला आणि संघ मालकांना विनंती फोटो सेशन केलं आहे। आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये अंबोली खेड संघाचे आयकॉन आयडॉल आणि संघ मालकांना विनंती केली आहे। त्याचबरोबर परफेक्ट 11 अहिरे पाळू कोंडे बुद्रुक संघाचे आयडॉल आणि आयकॉन राजू पाटे आणि वासिक शेख आपला सन्मान या ठिकाणी केला आहे। त्यांना विनंती आपण सन्मान घेण्यासाठी या राजू पाटे आणि आयकॉन वासिक शेख या दोनही खेळाडूंचा आपण हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय। त्यांना विनंती आपण सन्मान स्वीकारण्यासाठी या। यावेळेचा चेंडू आपण पाहतोय डाव्या यष्टीच्या बाहेर थोडासा वाईड पाहायला मिळतोय, उजव्या डाव्या यष्टीच्या थोडासा बाहेर। इथे आपण जर पाहिलं पहिला चेंडू वाईड पाहायला मिळाला, त्यानंतर एक सिंगल आली, त्यानंतर ललितच्या बॅटमधनं एक चांगला फटका चौकार आला, त्यानंतर पुन्हा एकदा वाईड बॉल पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा गोलंदाज तयार असतील। स्ट्राईक एंडला ललित, येस ब्लॉकहोल चेंडू, ही खरं तर ताकद आहे, ही खरं तर खासियत आहे या गोलंदाजाची। परफेक्ट चेंडू, अगदी फलंदाजाला रोखून ठेवलंय, थांबवून ठेवलंय, ही ताकद आहे गोलंदाजाची। खऱ्या अर्थानं पाहिलं तर लाईन लेंथवरचा कंट्रोल तुमचा फार महत्त्वाचा असतो आणि या गोलंदाजानं इथे दाखवून दिले। वासिक बॉलिंग मार्कवर तयार। यावेळी पुन्हा एकदा चांगला फटका खेळला, क्षेत्ररक्षक तिथे तैनात असतील, काऊ कॉर्नरवरनं चेंडूवर येतील, एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये, सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड देखील पुढे जाताना पाहायला मिळेल। दोन्ही आघाडीचे फलंदाज आपण जर पाहिले तर चांगली सुरुवात करून देण्यासाठी इथे प्रयत्नशील राहतील। या आधीची मॅच अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत गेली होती, एक काळ होता वाटलं होतं मॅच बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आहे, मात्र त्यानंतर जी राजेश सोरटेची विकेट आली त्यानंतर मॅच टर्न झाली। यावेळी पुन्हा एकदा चांगला फटका खेळला, गॅपमध्ये खेळलाय, हो इथे क्षेत्ररक्षकाला बीट करत चेंडू जातोय सीमा रेषेला, टाटा बाय बाय करत सीमा रेषा पार, चौकार। व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार, शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार। अक्षय तावरे आयकॉन यांना विनंती आपला सन्मान या ठिकाणी केला तो हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं मी आयोजकांना विनंती करेल आपण अक्षय तावरेला इथे सन्मानित करावं। ओ टू कॉम्बॉक्स। यावेळी पुन्हा एकदा बिग हिट केलाय, आकाशाला गमस निघावणारा टोले जंग प्रहार, हा येतोय बाहुबली षटकार, 6 धावा। तीन मिळाल्या 6 धावा। माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार। काय कमालीचा फटका, स्लॉट मध्ये चेंडू होता, ओव्हर पिच बॉल पाहायला मिळाला आणि त्यावर प्रचंड मोठं प्रहार। शेवटच्या 2 चेंडूवर आपण जर पाहिलं तर मोठे फटके पाहायला मिळाले। स्कोर कार्डवर आपण जर नजर टाकली तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा आपण पाहतोय, 18 धावा स्कोर कार्डवर नोंदवल्या जात आहेत। पहिलं षटक संपलंय, किती धावांचं टार्गेट मैदानामध्ये सेट केलं जाईल, दोनही संघ ताकदवान आहेत। चला विनंती आयकॉन अक्षय तावरे ठिकाणी आहेत, अक्षयचा सन्मान हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या वतीने केला जातोय। मी हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग कमिटीचे आयोजक आदरणीय राहुल शेठ तिगळे, जावेद भाई तांबोळी, कावरामांना मिंडे यांना विनंती करेल आपण अक्षय तावरेचा सन्मान या ठिकाणी संपन्न करायचा आहे। अक्षय तावरे या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय। मी विनंती करेल राहुल शेठ तिगळे, जावेद भाई तांबोळी, कावरामांना मिंडे यांच्या शुभ हस्ते आपण अक्षय तावरे आयकॉन यांचा सन्मान या ठिकाणी करतोय। त्यांना विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। नक्कीच या ठिकाणी आयकॉन आयडॉल यांचा सन्मान आपण सातत्यानं केलाय। खरं तर या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन या स्पर्धेची शोभा वाढवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून सातत्यानं झाले, त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जाते।
यावेळेचा चेंडू पहा अतिशय चांगल्या पद्धतीनं हाताळला, बॅकफुटला जाऊन लेट कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न ललित यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला, मात्र चेंडू पडल्यानंतर दिशा बदलताना पाहायला मिळाला. अतिशय चांगल्या पद्धतीनं हा चेंडू देखील हाताळला जातोय. दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग यावेळी वा चांगला फटका, यावेळी मात्र यशस्वी होतोय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. धावा येत आहेत 4 चौकार. तदनंतर आपण या ठिकाणी व्यासपीठ होती परफेक्ट 11 अहिरे पाळू कोहिंडे बुद्रुक या संघाच्या संघमालकांचा सन्मान केला जातोय. मी संघमालकांना विनंती करेल आपण सन्मान स्वीकारण्यासाठी मुख्य व्यासपीठ होते यायचे. पैलवान नितीन भाऊ केदारी, पैलवान वैभव शेठ कोईते आणि त्याचबरोबर पैलवान गोरक्षनाथ शिंदे, परफेक्ट कोचिंग क्लासेस कोहिंडे बुद्रुक या तीनही संघ मालकांचा सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. आपण सन्मान स्वीकारण्यासाठी यायचे. ओ टू कॉम बॉक्स. यावेळी पुन्हा एकदा बिग 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 हिट केलाय. चेंडू जातोय आकाशाला गवस निघालणारा बिग हिट षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. काय कमालीची बॅटिंग केली जाते. एका बाजूला आपण पाहिलं तर अज्जू बेपारी 3 चेंडूमध्ये 11 धावांवर बॅटिंग करतायत, तर दुसऱ्या बाजूला ललित मुसळे 6 चेंडूमध्ये 15 धावांवर बॅटिंग करतायत. आक्रमकता धारण केली आहे दोनही फलंदाजांना, कारण की मॅच महत्वाची आहे, डू ऑर डायची मॅच आहे. जर तुम्ही हा सामना चांगल्या नेट रन रेटने जिंकलात तर तुम्ही सुपर 8 मध्ये क्वालिफाय होणार आहात. मात्र जर तुम्हाला इथे पराभव पत्करावा लागला तर नेट रन रेट नक्कीच इथे अफेक्ट करणार आहे. यावेळी पुन्हा एकदा गुडघाट एक तमाशा देख, कमालीचा फटका, चेंडू जाईल सीमारेषा पार. F1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. थँक्यू डीसे, थँक्यू. या ठिकाणी आपण व्यासपीठावरती विशेष सन्मान करतो हुतात्मा राजकुरी प्रीमियर लीगच्या 5व्या पर्वामध्ये प्रथमतः संघ मालकीत्व घेणारे संघ मालक पाळू नगरीचे युवा उद्योजक पैलवान नितीन भाऊ केदारी आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर आदरणीय वैभव शेठ कोईते या दोनही संघ मालकांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. युवा उद्योजक अहिरे गाव आणि त्याचबरोबर परफेक्ट कोचिंग क्लासेस कोहिंडे बुद्रुक पैलवान गोरक्षनाथ शिंदे या तीनही संघ मालकांचा विशेष सन्मान हुतात्मा राजकुरी प्रीमियर लीग आयोजक कमिटीच्या वतीनं 5व्या पर्वामध्ये संघ मालकांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. संघ मालकांनी या स्पर्धेमध्ये संघ मालकीत्व घेतलं त्याबद्दल पैलवान नितीन भाऊ केदारी, वैभव शेठ कोईते आणि गोरक्षनाथ भाऊ शिंदे आपलं हुतात्मा राजकुरी प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं मनपूर्वक मनापासून हार्दिक आभार आहोत. आपण संघ मालकीत्व घेतलं त्याबद्दल आम्ही आपलं मनापासून आभार आहोत. मी विनंती करेल नितीन भाऊ केदारींना आपण स्पर्धेच्या बाबत आणि 1-2 शब्द आपण संघ मालकीत्व घेतल्याबद्दल या स्पर्धेमध्ये वैभव शेठ यांना विनंती आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहतोय अशुभाऊ बंडलकर यांच्या वतीनं प्राइज देते पहा. ललित मुसळे 8 चेंडूमध्ये 20 धावांवर बॅटिंग करतायत. जर त्यांनी अर्धशतक पूर्ण केलं तर 1000 रुपयांचं बक्षीस अशुभाऊंच्या वतीनं असणार आहे. सर्वप्रथम मी आयोजक कमिटीचं आभार मानतो की त्यांनी आम्हाला खेळण्यासाठी संधी दिली. RPL 2024मध्ये आम्ही नवीन संघ घेऊन खेळलो, त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. वैभव शेठ कोईते संघ मालकांचा विशेष सन्मान आपण या ठिकाणी संपन्न केलाय. ज्यांनी हुतात्मा राजकुरी प्रीमियर लीगच्या 5व्या पर्वात संघ मालकीत्व घेतलं त्या संघ मालकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक मनापासून आभार आहोत. ओ टू कॉम बॉक्स. थँक्यू. येत्या 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर आपण जर नजर टाकली तर धावसंख्या तब्बल 33 धावा. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळू शेठ वाडेकर. दिलात झापक झुपक झापक झुपक वाजत राहतय ग. या ठिकाणी 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण जर पाहिलं तर ललित मुसळे 20 धावांवर बॅटिंग करतायत. दुसऱ्या बाजूला अज्जू बेपारी 4 चेंडूमध्ये 11 धावांवर बॅटिंग करतायत. स्कोर कार्डवर 33 धावा बनवल्या आहेत. बिनबाद 33 आहेत. उर्वरित 3 षटकांसाठी समालोचन कक्षामध्ये होतोय बदल आणि समालोचन कक्षामध्ये आपल्यासमोर जोडले जात आहेत खेड तालुक्यातील शिवेनगरीचा बुलंद आवाज आमचे सहयोगी समालोचक मित्र प्रवीणजी करपे सर. या प्रवीण सर आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. थँक्यू दिनेश सर. आपण पाहतोय खेड तालुक्यातील मानाची क्रिकेटची स्पर्धा RPL 2024 खेड तालुक्याचा अर्थातच मिनी विश्वचषक इथे संपन्न होतोय. धावफलकावरती धावा 33 धावा धावफलकावरती विदाऊट लॉस. गोलंदाजीच्या मार्कवरती ट्रॅकवरती आपण गोलंदाजाला देखील तिसऱ्या षटकामध्ये पाहतोय. अर्थातच वासिक शेख
इथे मात्र गोलंदाजीच्या ट्रॅकवरती तयार असेल. बॅटिंगच्या मार्कवरती आपण ललित मुसाईला देखील पाहतोय. मिस्टर 360 या नावाने सातत्याने या खेळाडूची ओळख राहिली. स्थानिक खेळाडू आहे. याच मैदानावरती सातत्याने रोज सराव करतो. सरावाचे बोल इथे मात्र काय सांगून जातील. यावेळेस इथे मात्र बॅटवरती चेंडू घेतला स्क्वेअर लेगला. तिकडे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. चेंडूला फील्ड करतील. गुड रन बिटवीन द विकेट. एक धाव देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये पदम पूर्ण केली जाणार आहे. एका धावेने धावफलक वाढेल. धावफलकावरती धावा गुणलेखे इथे आमच्या समवेत आहेत. 34 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. दोन मातब्बर संघांमध्ये ही मॅच देखील मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. एका बाजूने नंदाई भिवरे स्पोर्ट फाउंडेशन भानुबाची कोयाळी, त्यांच्या विरोधामध्ये जाक माता स्पोर्ट जगदंबा 72 शिरोली या टीमला देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एका बाजूने आयडॉल पप्पू तोडकर आहेत, आयकॉन वा शिक्षक आहेत, तर दुसऱ्या बाजूने राजेश सोटे आयकॉन आहेत. अज्जू बेपारी आयडॉलच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. बॅकवर्टला चेंडू ट्रॅव्हल झाला होता. अज्जू गर दिशे तिथे विंगला होता, परंतु पूर्णपणे बॅटवरती सर चेंडू आला नाही. एक धाव तिथे मात्र पलून पूर्ण केलेली आहे. एका धावेने धावफलक वाढेल. आकडे देखील मात्र चेंज होणार आहेत. धावफलकावरती धावा तब्बल 35 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. 35 रन ऑन स्कोर कार्ड. 35 धावा धावफलकावरती विदाउट लॉस. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2024चा रणसंग्राम इथे मात्र क्रीडा संकुलनच्या मैदानावरती खऱ्या अर्थानं संपन्न होतोय. ललित पुन्हा एकदा तयार असेल. यावेळेस थोडेसे बॅकफुटला गेले. सुंदर फटका कबरच्या डोक्यावरनं तिथे आलेला आहे. त्या चेंडूवरती एकच धावेल. एका धावेने धावफलक वाढलं जाणार आहे. अज्जू बेपारी ललित मुसाई ह्या जोडीला आपण मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. धावफलकावरती धावा 36 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत विदाउट लॉस. षटक क्रमांक 3 इथे मात्र मुख्य पंच अजय आवळे सरांच्या डाव्या बाजूने मार्गस्थ केलं जात आहे. यावेळेस इथे मात्र थोडासा शरीराचा वेध घेणारा चेंडू आपण पाहिलाय. मोठा फटका अजय यांना खेळायचा होता. पूर्णपणे बॅटवरती चेंडू आला नाही. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव जी मात्र पळून पूर्ण केली जाणार आहे. एका धावेने धावफलक वाढले गेले. धावफलकावरती धावा 37 धावा ज्या मात्र धावफलकावरती. जीवन आहे खरी कसोटी. मागे वळून पाहू नका. येईल तारावयास कोणी. वाट कुणाची तुम्ही पाहू नका. यश तुमच्या जवळ आहे. या क्रिकेटच्या मैदानावरती तुम्ही जिंकल्याशिवाय राहू नका. बॅटर तयार. क्लीन बॉल्ड. हो गई गलती, हो गई भूल. दांडी दांडी गुल. फलंदाज ललित इथे होत आहेत बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर, सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. काय जबरदस्त विकेट देखील मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिली आहे. पहिल्या क्रमांकाचा खेळाडू देखील इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये बाद झालेला आहे. मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला लकी ड्रॉची कुपन वितरण केली जात आहेत. ज्या ज्या प्रेक्षकांना या ठिकाणी कुपन खरेदी करायची असतील त्यांनी मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला यायचं आहे. कुपन खरेदी करायची आहेत, कारण ही शेवटची मॅच आहे. शेवटची मॅच संपल्यानंतर मात्र दिवस क्रमांक 4चा आपण लकी ड्रॉ इथे करणार आहोत. ज्यांना कुपन खरेदी करायची आहेत त्यांनी मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला यायचं आहे. 37 धावा धावफलकावरती. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये नवीन फलंदाज न्यू बॅटर कॅप्टन कुल स्वतः साहिल खैरे इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. राजगुरुनगर सिटीला बिलॉंग करतात. चांगलं क्रिकेट सातत्याने या तालुक्यासाठी राजगुरुनगर शहरासाठी या खेळाडूने खेळलेला आहे. साहिल तयार असतील. गोलंदाजीच्या मार्कवरती वासिक एक. बाउन्सर लेनचा चेंडू छातीच्या बरोबरीनं एष्टी रक्षक तिथे तैनात आहेत. अर्थातच त्यांच्या हातामध्ये विसाव्याला गेला चेंडू. अर्थातच 3 षटकं संपली. 37 धावा धावफलकावरती. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये RPL. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स. प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. दिलात झापक झुपक झापक झुपक वाजत राहतय ग. क्रिकेट खेळत असताना एक गोष्ट नेहमीच तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे. जिद्द अशी ठेवा ना, नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा तुम्हाला मिळवता आल्या पाहिजेत. आणि प्रयत्न करून देखील सुद्धा एखादी गोष्ट तुम्हाला मिळत नसेल ना, तर ती गोष्ट सोडून देखील द्यायला शिकलं पाहिजे. कारण आयुष्याच्या वाटेवरती सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या असत्या ना, तर जगण्याची गंमत
आणि देवाची किंमत तुम्हाला आयुष्यामध्ये कधी कळाली नसती. आता क्रिकेट देखील मात्र इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये चांगल्या पद्धतीने खेळलं जाते. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 37 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक देखील 4ला सुरुवात होईल. गोलंदाजीच्या मार्कवरती नवीन गोलंदाज अर्थातच विशाल निकम तिथे मात्र गोलंदाजीच्या मार्कवरती येत आहेत. तर दुसऱ्या बाजूने आयडॉल जुन्नर तालुक्यातील बेल्लेगावचा सितारा अज्जू बेपारी तिथे मात्र उजव्या हाताने बॅटिंगच्या मार्कवरती तयार असणार आहे. यावेळेस इथे मात्र बॅटची कडा आहे. गलीमधनं चेंडू ट्रॅव्हल होत होता तिकडे किरण कडा आहेत. चेंडूला मात्र फील्ड केलंय. एकच धाव तिकडे मात्र पळून पूर्ण केली जाणार आहे. एका धावेने धावफलक मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा वाढेल. धावफलकावरती धावा 38 धावा ज्या मात्र धावफलकावरती एक गडी बाद. अप्रतिम आयोजन अप्रतिम नियोजन काटा नियोजन असणारी मानाची क्रिकेटची स्पर्धा खऱ्या अर्थानं खेड राजगुरुनगर सिटीमध्ये संपन्न होते. पर्व 5 आहे. खेड तालुक्याचा मिनी विश्वचषक इथे संपन्न होतोय. कॉलबॅकचा आजचा दिवस आहे. 4 संघांना इथे मात्र आज या स्पर्धेचा निरोप घ्यावा लागणार आहे आणि 2 संघ इथे मात्र सुपर 8ला पोहोचणार आहेत. उद्यापासून मात्र सुपर 8 च्या लढतींना सुरुवात होती. उद्या आणि परवा सुपर 8 आणि अर्थातच 8 डिसेंबर रोजी या स्पर्धेचा महाअंतिम सोहळा असणार आहे, ज्याची आतुरता वैभव सगळ्यांनाच लागलेली आहे. कोण मानाच्या करंडकाचा मानकरी होणार? पर्व 5चा पुन्हा बॅटर तयार. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. बॅटची कडा एसटीच्या पाठीमागे एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू बेसाव्याला. पप्पू तोडकर यांना देखील आपण पाहतोय. महाराष्ट्र पोलीस आहेत आज आयडॉलच्या भूमिकेमध्ये ते देखील पाहायला भेटत आहेत. टीम मीटिंग टाळणं मित्रांनो फार गरजेचं आहे. वेळ कारण आपल्याकडे खूप कमी आहे. कारण जर आपण पाहिलं ना तर दिवस देखील अलीकडे खूप लहान होत चाललेला आहे आणि ह्या दिवसांमध्ये रात्र खूप मोठी आहे. त्यामुळे अंधार होणार नाही याची देखील सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. पुन्हा एकदा गोलंदाज विशाल निकम मान फ्रॉम चाकण. यावेळेस इथे जर पाहिलं तर स्लोवर अँड डिलिव्हरी धीम्या गतीचा चेंडू साहिल खैरेला अक्षरशः थांबवले आणि ह्या खेळपट्टीवरती साहिल खैरेला वैभव थांबवणं म्हणजे प्रश्नचिन्ह आहे. कारण रोज सातत्याने सायंकाळी ह्याच मैदानावरती तो सातत्यपूर्ण सराव करत असतो. आज त्याला पूर्णपणे थांबवलेला आहे. यावेळेस इथे स्विच हिट जबरदस्त पॉवरफुल चेंडू सीमा पार साहिल खैरे च्या बाटबंद चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. काय जबरदस्त चौकार आपण पाहिलाय. धावफलक वाढले जाईल. धावफलकावरती धावा 42 धावा धावफलकावरती एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. तुडुंब भरले नदी नाले तरी सर सागराची येल काय. तुडुंब भरले नदी नाले तरी सर सागराची येल काय. लाग झाले खेळ तरी खेळ मात्र या क्रिकेट सारखा होईल काय. आरपीएल 2024 आपण पाहतोय. कॅप्टन कुल तयार असतील. यावेळेस इथे मात्र पुढे सरसावत फाईन लेगला हा फटका खेळलाय क्षेत्ररक्षक खूप दूरवरती. बनेगा दर्शक बॅक टू बॅक लागोपाठचा दुसरा चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. धावफलकावरती धावा आहेत 46 धावा धावफलकावरती एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक इथे मार्गस्थ आहे 4 विशाल निकम द्वारा. यावेळेस इथे मात्र चेंडू हवेत असणार आहे. 3 क्षेत्ररक्षक एकत्रित आले होते. नो मान्स लँडला इथे मात्र चेंडू टप्पा पडलाय. टप्पा पडल्यानंतर चेंडूने उसळी घेतली तोपर्यंत धावा कंप्लीट होणार आहेत. धावा वाढल्या जातील. धावफलकावरती धावा किती 48 धावा एक गडी बाद. 4 षटक सुरुवातीची संपली. थँक्यू. या ठिकाणी चेक केले जाणार आहे तिसऱ्या पंचांकडे. गोलंदाजाने इथे चेंडू थ्रो केला आहे की नाही हे मात्र इथे टीव्ही अंपायर चेक करतील. आपल्या समवेत आहेत 48 धावा धावफलकावरती एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 षटक इथे जवळपास संपलेली आहेत.
फेअर डिलिव्हरी 48 धावा धावफलकावरती, एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 षटकं संपली. षटक क्रमांक देखील मात्र मैदानावरती 5 ला सुरुवात होणार आहे. अर्थातच गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज कोण असेल? सौरभ जाधव. महाराष्ट्र पोलीस इथे मात्र गोलंदाजीच्या मार्कवरती असतील. निश्चितच जर आपण पाहिलं तर स्वर्गीय नंदाई बेवरे स्पोर्ट फाउंडेशन, भानोबाची कोयाली त्यांच्या वर्धामध्ये जाक माता स्पोर्ट शिरोली, जगदंबा 72 या टीमला देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. जबरदस्त मॅच, हाय व्होल्टेज मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. तर दुसऱ्या बाजूने बॅटिंगच्या मार्कवरती मॅन फ्रॉम जुन्नर बेल्ला आयडॉल अंजू बेपारी इथे मात्र तयार असेल. उजव्या हातानं बॅटिंग करण्यासाठी मुख्य व्यासपीठाच्या एंडकडनं गोलंदाजी करतायत. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा सुंदर पद्धतीने हा फटका खेळून काढलाय. तिकडे लक्ष्मण पप्पू पोलेकर आहेत, चेंडूला फील्ड करतील. त्या चेंडूवरती साच बाज 2 धावा देखील मात्र पळून पूर्ण केलेल्या आहेत. 2 धाब्याने धावफलक वाढेल. धावफलकावरती धावा किती? 50 धावा. मात्र धावफलकावरती एक गड्याच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग टीमनं इथे मात्र 50 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सौरभ तयार. राईट हँड ओव्हर दी विकेट. मोठा फटका खेळायचा होता. बॅटच्या आतील बाजूची कडा, बॅकवर्डला चेंडू ट्रॅव्हल झाला. 1 धाव तिकडे मात्र पळून पूर्ण केली जाणार आहे. 51 धावा धावफलकावरती. अंजू बेपारीनं आतापर्यंत 9 चेंडू खेळले, 16 धावा बनवल्यात. तर दुसऱ्या बाजूने साहिल आहेत कॅप्टन कुल, 6 चेंडू त्यांनी देखील खेळलेत. वैयक्तिक 10 धावांवरती ते बॅटिंग करतायत. लाईव्ह प्रेक्षेपण देखील अप्रतिम पद्धतीने केले जाते. SSS लाईव्हच्या माध्यमातून कुलदीप धायबर आणि त्यांची संपूर्ण टीम इथे चांगल्या पद्धतीने काम पाहत आहे. इथे जर पाहिलं तर उजव्या एसटीच्या बाहेर चेंडू होता, तिकडे काय धावबादची संधी प्राप्त झाली आहे. नो बॉल इथे असणार आहे आणि फलंदाज देखील तिथे बाद असेल. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर, सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे, शेवटची मॅच सुरू आहे. लकी ड्रॉचे कुपन वितरण सुरू आहे. या मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला आपण लकी ड्रॉच्या कुपनचं वितरण या ठिकाणी करतोय. ज्यांना लकी ड्रॉ मध्ये सहभागी व्हायचं त्या भाग्यवान प्रेक्षकांना विनंती आहे, आपण लकी ड्रॉ मध्ये सहभागी व्हा. हा शेवटचा आणि अंतिम सामना सुरू आहे आजच्या दिवसातील कॉलबॅक मधील आणि 4थ्या दिवसातील. ही मॅच संपल्यानंतर आपण लकी ड्रॉ करणार आहे आणि प्रत्येक दिवशी आपण एक भाग्यवान प्रेक्षक विजेत्याला एक स्पोर्ट्स सायकल देऊन सन्मानित करतोय. त्यामुळे प्रेक्षकांना विनंती आहे, जास्तीत जास्त आपण लकी ड्रॉ मध्ये सहभागी व्हा. ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू उत्तम सर. अंजू बेपारी तयार. यावेळेस इथे शॉर्ट हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका आपण पाहिलाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती, बनेगा दर्शक. सीमा पार 4 धावेसाठी चौकार. व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व MP स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. काय जबरदस्त बॅटिंग करतायत अंजू. 56 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सौरभ इथे मात्र पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा नो बॉल पंचांनी घोषित केलेला आहे. अर्थातच यानंतरचा चेंडू फ्रीट असणार आहे. अतिरिक्त धाब्याने धावफलक देखील मात्र पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती आकडे चेंज होतील. धावफलकावरती धावा तब्बल 57 धावा, ज्या मात्र धावफलकावरती. मॅच इथे सुपरहिट बनलेली आहे. पुढचा चेंडू इथे मात्र असणार आहे प्रीहिट. मॅच सुपरहिट, पुढचा चेंडू प्रीहिट. संधी कोणाला आहे तर अंजू बेपारी यांना. यावेळेस इथे मात्र संधीचं सोनं करता आलं नाही. मोठा फटका आला नाही. तिकडे समोर लॉंग ऑन झोन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूला मात्र फील्ड करतील. त्या चेंडूवरती 1 धाव आली. ऑन स्ट्राईक इथे मात्र आयकॉन राजेश सोरटे यांच्याकडे ओपन असणार आहे. चांगले खेळाडू आहेत. प्रख्यात महाराष्ट्रामध्ये देखील त्यांचं नाव टेनिस क्रिकेटमध्ये देखील जास्त प्रमाणावरती घेतलं जातं. भारतभर या नावाची चर्चा सातत्याने राहिली. रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीपासून या खेळाडूचा प्रवास चालू झाला आणि तदनंतर आखाती देशांपर्यंत हा खेळाडू देखील खेळण्यासाठी गेलाय. सुंदर फटका आहे. राजेश सोरटे ऑन फायर. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावेसाठी षटकार. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार.
जब तक रहेगा विश्वास तब तक मैदान के अंदर लिखा जाएगा इतिहास. काय जबरदस्त षटकार खेळला राजेश सोरटे यांनी. 64 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस इथे जर पाहिलं तर अफलातून बॅट फिरवलीये. चेंडू पुन्हा सीमा पार. राजेश सोटेच्या वाटमधनं पुन्हा चौकार. 4 धावा. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. धावफलकावरती धावा. इथे इनिंग संपल्यानंतर बनवल्या जातील तब्बल 68 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तर प्रतिस्पर्धी टीमला विजयासाठी बनवाव्या लागणार आहेत. अर्थातच स्वर्गीय नंदाई भिवरे स्पोर्ट फाउंडेशन भानोबाची कोयाली या टीमला बनवाव्या लागणार आहेत तब्बल 69 धावा विजयासाठी. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स. प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2024 ही स्पर्धा खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. धमकुरी या खेळाची जिद्द आहे जिंकण्याची. धमकुरी या खेळाची जिद्द आहे जिंकण्याची. दावणार ताकद तुम्हा जाकमाता स्पोर्ट्स शिरोलीच्या शुरांची. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2024 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय चिकाशेठ वाघमारे. माजी सरपंच प्रोप्रायटर हॉटेल वक्रतुंड माननीय भरतशेठ जगदाळे. ओम साई इंजिनियर्स माननीय सय्यद भाई इनामदार. केजीएन यूपीव्हीसी वुडटेक प्रायव्हेट लिमिटेड. जाकमाता स्पोर्ट्स शिरोली. 68 धावा इथे झालेल्या आहेत. 69 धावा इथे चेसिंग साठी असणार आहेत. अर्थातच इथे जर पाहिलं तर बॅटिंग टीम तुमच्या सलामीचे 2 बॅटर तुम्ही लगेचच त्वरित मैदानावरती पाठवायचे आहेत. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2024चा रणसंग्राम देखील आपण पाहतोय. खेड तालुक्यातील मानाची असणारी ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा. अर्थातच खेड तालुक्याचा शैलेश सर हा मिनी विश्वचषक आहे. कोण 5व्या पर्वावरती आपलं नाव कोरणार येणारे 2 ते 3 दिवस आणि त्याची सायंकाळ तुम्हा आम्हाला सांगून जाणार आहे. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे लकी ड्रॉचं जे कूपन आहे ते या ठिकाणी वितरित केलं जात आहे. मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला या ठिकाणी आयोजक कमिटीतील काही सदस्य आहेत त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी ते कूपन वितरित करत आहोत आपण. ज्या ज्या प्रेक्षकांना या ठिकाणी कूपन घ्यायचं आहे त्यांनी मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला यायचंय. 20 रुपये त्या कूपनची किंमत आहे आणि 20 रुपयामध्ये शैलेश सर विशेषतः तुम्हाला इथे सायकल देखील भेटणार आहेत. आणि त्या सायकलची किंमत जवळपास जर आपण पाहिली ना तर तब्बल 8,000 रुपये आहे. 20 रुपयात 8,000 रुपयांची सायकल तुम्हाला तिथे प्राप्त होणार आहे. परंतु त्यासाठी कूपन घ्यावं लागणार आहे. शेवटचे फक्त 5 ओव्हर आपल्याकडे शिल्लक आहेत. त्यानंतर तिथे जर आपण पाहिलं तर लकी ड्रॉ करणार आहोत. हरकत नाही. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2024 पर्व 5 या नंतरच्या इनिंगसाठी यानंतरचं वृत्त ऐकण्यासाठी आपण घेऊन जाणार आहोत खेड तालुक्यातील एक बुलंद आवाज उत्तम सावंत सर. आणि आजच्या दिवसासाठी जे पाहुणे समालोचक आपल्याला लाभलेले आहेत शैलेश सरांकडे आपण जातोय. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद सर. लकी कुपन इथे जे प्रदान केले जात आहेत 20 रुपये किमतीचे आहेत. परंतु सरांनी सांगितल्याप्रमाणे स्पोर्ट्स सायकल त्या लकी कुपनाची किंमत देखील इथे आहे. ज्यांचं खरंच लक चांगलं आहे आणि ज्यांना आपल्या नशिबावरती संपूर्णपणे विश्वास आहे त्यांनी अवश्य त्या कुपनाचा लाभ घ्या. आजच्या दिवसातील शेवटची मॅच शेवटची इनिंग मैदानामध्ये सुरू होते. 69 धावेंचा इथे पाठलाग आहे. दोन्ही संघांना इथे डू ऑर टाय आहे. जो जिंकेल सुपर 8 मध्ये दाखल होण्यासाठी इथे फार महत्त्वपूर्ण कामगिरी करावी लागेल. एका बाजूला 30 चेंडू आणि 69 धावा ज्या बनवायच्या आहेत तर त्याचबरोबर आपण पाहिलं तर त्या धावा रोखण्याची देखील जबाबदारी आहे. आणि तिथे रन रेट देखील फार मोठा मॅटर आहे. स्ट्राईकसाठी आपण पाहतोय आघाडीचे बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत. लक्ष्मण पोळेकर आणि त्यांच्या बरोबरीने येत आहेत पप्पू तोडकर. महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत आहेत
ॲज अ आयडॉल म्हणून आपण पाहतोय या संघामध्ये ते खेळत आहेत. पाहूया 69 धावेंचा इथे पाठलाग पूर्ण केला जाईल की त्यांना रोखलं जाईल. गोलंदाजी मार्कवरती ॲज अ आयकॉन राजेश सोरटे. लेट्स प्ले. दुसऱ्या डावाला सुरुवात. क्षेत्ररक्षणाचं जाळं इथे विणलं जात आहे प्रामुख्याने प्रत्येक चेंडूवरती. पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होत आहेत. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर काहीसं वळण घेतोय आणि सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जोडले जात आहेत. याच भागातील एक बुलंद आणि अगदी उत्तम शैलीचे उत्तम सर आमच्या बरोबर जोडले जात आहेत. काय म्हणाल सर या मॅच बद्दल? राजेश सोरटेची 2 षटकं सर या मॅच मध्ये अतिशय इम्पॉर्टंट राहणार आहे. तो कशा प्रकारे गोलंदाजी करतोय आणि किती धावा तो खर्च करेल, तो किती विकेट आपल्या संघाला मिळून देईल, ते खरं तर या मॅच मध्ये मॅटर करणार आहे. विशेषतः गोलंदाजी कशा प्रकारे राहील ना या टीम कडनं ते देखील आपण पाहणार. दोनही संघ आपण पाहिलं तर अतिशय ताकदवान टीम आपण पाहिलं तर इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. पप्पू पोळेकरने देखील चांगली बॅटिंग केलेलं आहे. यावेळीचा चेंडू होता आणि तिथे आपण पाहिलं तर बॅटची कडा, विकेट चोईल पतन. पहिला फलंदाज लक्ष्मण अर्थात पप्पू पोळेकर शून्यावरती बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर, सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. थँक्यू. विकेट येताना पाहायला मिळते. शैलेश सर, मी जे सुरुवातीला सांगितलं ना की राजेश सोरटेचे 2 षटकं या मॅच मध्ये प्रचंड मॅटर करणार आहे आणि नुसतं मॅटर करणार नाही तर नेट रन रेट वरती देखील मात्र जाईल का या ग्रुप ते देखील आपण इथे मैदानात पाहणार. पहिली विकेट येते. पहिला फलंदाज तो देखील आपण पाहिलं तर बाद होतोय. तर न्यू बॅटर नवीन फलंदाज सोमनाथ टेमगिरे इथे आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतोय. याही खेळाडूंना आपण पाहिलं तर अल्पावधीतच आपलं नाव क्रिकेटच्या पटलावरती या तालुक्यातून शिंदे गावातून क्रिकेट खेळत असताना एक चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी, अष्टपैलू कामगिरी करतो. या स्पर्धेत आपल्याला एक चमकदार कामगिरी करताना पाहायला मिळालाय. तर समोर प्रचंड आव्हान आहे आयकॉन राजेश सोरटे. नक्कीच आयकॉन विरुद्ध केलेली चांगली कामगिरी. प्रामुख्याने इथे संघ मालक देखील या कामगिरीकडे पाहतच असतील कारण ही मॅच देखील तितकीच महत्त्वाची आहे. राजेश सोरटेने आपला क्लास दाखवला आहे. का या खेळाडूला एवढ्या मोठ्या प्रमाणात मागणी असते, का ॲज अ आयकॉन तो मैदानामध्ये खेळतोय, का संपूर्ण भारतभरामध्ये या खेळाडूच्या नावाची चर्चा केली जाते. पुढचा चेंडू इथे देखील आखूड टप्प्याचा चेंडू, त्यावरती प्रहार. चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये लाजवाब क्षेत्ररक्षण आहे. अगदी झेप घेऊन चेंडू अडवलाय आणि त्याच दरम्यान 2 धावा इथे प्राप्त केल्या जातील. 2 धावेने धावसंख्येचा शुभारंभ होतोय. 69 धावेंच्या पाठलागाला सुरुवात केली जाते. चांगला फटका सजवलाय. अगदी शरीर भेदक मारा करण्याचा प्रयत्न राजेश सोरटे यांचा आणि त्यावरती कलात्मकतेने त्या ठिकाणी उत्तर दिलं गेलं. 2 धावेने आपलं खातं उघडलंय तर सांघिक धावसंख्येला देखील सुरुवात होतीये. हा देखील चेंडू उजव्या यष्टीच्या लगतचा आहे. कट करण्याचा प्रयत्न होता परंतु टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ वेगात अगदी गोलीगत यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. इथे चेंडू डॉट. 5 चेंडूमध्ये अवघ्या 2 धावा खर्च केल्यात. एक बॅटर बाद झालाय. पुढचा चेंडू राजेश सोरटेला आपण पाहतोय पॉवर प्लेचे षटक काय P1 मॅन्डेटरी पॉवर प्ले. यावेळीचा चेंडू होता तिथे आपण पाहिलं तर टाकण्याचा प्रयत्न पंच अचावळे सर कळवतात. वाईट बॉल. खराब चेंडू येईल. एक अतिरिक्त अवांतर धावेल. आउटसाइड द लेग स्टंप आपण पाहतो. डावेस्ट्रीच्या बाहेरचा चेंडू होता. सोमनाथ टेमगिरीला आपण पाहिलं तर तिथे टाकला होता आणि तिथे एक अतिरिक्त धावेल. एक गडी बाद 3 धावा मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात. जबरदस्त गोलंदाजी. यावेळीचा चेंडू होता. वेग पाहायला मिळालाय. वेग पाहायला मिळालाय. राजेश सोरटेची गोलंदाजी आपण सातत्यानं पाहतोय. अचूकता, योग्य टप्पा आणि त्याबरोबर वेग आपण पाहिलाय. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथमतः पहिल्या षटकात धावांचा पाठला करत असताना बनवलं गेला स्वर्गीय कैलासवासी नंदाई भिवरे स्पोर्ट्स क्लब भानोबा चिकवाळी संघ. 1 गडी बाद 3 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. धन्यवाद. डीचे दोनही संघाचे संघमालक जर आपण पाहिलं तर जाकमाता स्पोर्ट्स क्लब अर्थात जगदंबा 72+ स्पोर्ट्स क्लब शिरोली संघ आपण पाहतोय. चांडोलनगरीचे माझे आदर्श सरपंच तथा हॉटेल वक्रतुंडचे सरसुरवा चिकाशेठ वाघमारे, ओमसा इंजिनियरचे सरसुरवा भरत शेठ जगदाळे, KGN UPSC प्रायव्हेट लिमिटेडचे सय्यदभाई इनामदार यांच्या मालकीचा संघ आपण पाहतोय. इथे क्षेत्ररक्षण करतोय तर बॅटिंग करणारी टीम आपण पाहतोय खेड तालुका
वकील संघटनेचे माजी सदस्य ॲडव्होकेट महेशराव संपतराव भिवरे यांच्या मालकीचा संघ आपण पाहतोय, तर दोस्ती ग्रुप भानोबाची क्वाळी राहुल शेठ अल्लाट यांच्या मालकीची टीम आपण पाहतोय. नक्कीच इथे आपण पाहतोय आतापर्यंत चांगली गोलंदाजी जी साकारली जाते. षटक क्रमांक 2 ची देखील सुरुवात गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. गोलंदाज महेंद्रजी सावंत इथे वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरे षटक हाताळण्यासाठी येतात. ज्याप्रमाणे राजेश यांनी जी गोलंदाजी केली, फक्त 3 धावा खर्च केल्या आणि त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून इथे देखील गोलंदाजीला सुरुवात केली जाते. पुन्हा एकदा आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, जोरदार अपील त्या ठिकाणी केली जाते, परंतु पंचांनी ती अपील फेटाळून दिली आहे. पंचांवरती दबाव टाकण्याचं काम इथे गोलंदाजांच्या माध्यमातून केलं जात आहे, परंतु हुशार पंच आहेत, अगदी त्या दबावाला झिरकारून इथे मात्र योग्य तो निर्णय कळवतायत. इथे बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव, धावसंख्या 3 वरती स्थिरावली आहे एका गड्याच्या मोबदल्यात. दुसरं षटक देखील आपण पाहिलं तर महेंद्र सावंतला शैलेश सर आपण पाहतोय. या खेळपट्टीचा आणि विकेटचा त्याला देखील पूर्णपणे अभ्यास आहे, त्यामुळे एक चांगली कमालीची गोलंदाजी करताना पाहायला मिळते. बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक सलग लागोपाठ 3 डॉट बॉल महेंद्र सावंत इथे आपल्याला या खेळपट्टीवरती या विकेटवरती या मैदानी करताना पाहायला मिळतोय. म्हणजे जी गोलंदाजी आशुभाऊंनी केली, जी गोलंदाजी अनिकेत रोडेने केली, त्याच प्रकारची गोलंदाजी आपण पाहतोय. पप्पू तोडकरच्या बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र अडवलाय. फाईन लेगला फेकी सुरेखा बॅकअप केला चालेल, तोपर्यंत एक सिंगल येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल आणि धावपल कोते आपण पाहिले तर बनवलं गेलात. एक गडी बाद 4 धावा. नक्कीच अप्रतिम अशी गोलंदाजी, म्हणजे ज्याप्रमाणे मागच्या मॅच मध्ये देखील जी गोलंदाजी झाली, प्रामुख्याने अशुभाऊंचं नाव इथे जे घेतलं जातं, अगदी ज्या वेळेस ॲज अ आयकॉन, ज्या वेळेस ॲज अ कॅप्टन आपली गोलंदाजी संपूर्णरित्या अगदी योग्यरित्या त्या ठिकाणी पूर्ण करतात, त्यानंतरची जबाबदारी दिली जाते ॲज अ पार्ट टाइम बॉलर म्हणून, त्या ठिकाणी त्यांनी देखील योग्य पद्धतीने तिथे गोलंदाजी केली आहे. इथे देखील आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये राजेश सोरटे यांनी 3 धावा खर्च केल्या आणि त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवत असताना या गोलंदाजाने देखील 4 चेंडूंमध्ये 1च धाव खर्च केली आहे. पुढचा चेंडू इथे देखील उजव्या इष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे. पंचांनी वाईट बॉलचा इशारा केलाय, परंतु पंचांकडे इथे दाद मागितली जाते, परंतु पंचांनी एकदा निर्णय कळवला तर तो मात्र तुम्हाला मान्य करावा लागेल. इथे कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू नाहीये, पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय आहे. पंचांशी कुठल्याही प्रकारची चर्चा करू नका. ज्यादा करोगे चर्चा तो बढ़ जाएगा खर्चा. इथे खर्च वाढू नका आणि वेळ वाचवा. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय. चला, एकदा पंचांनी निर्णय कळवलाय तो कळवलाय, कुठलाही रिव्ह्यू नाहीये. दोन्ही पंच एखाद्या वेळेस चर्चा करून तो निर्णय घेऊ शकतात आणि पंचांकडे ते राईट्स आपण दिलेले आहेत. जर त्यांना वाटलं तर ते टेक्नॉलॉजीचा वापर करतील, अन्यथा पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. काहीशी चर्चा दोन्ही पंचांमध्ये सुरू आहे. क्षेत्ररक्षण करणारी टीम प्रत्येक वेळेसच रिव्ह्यूचा वापर इथे करण्याची मागणी करतायत, परंतु दोन्ही पंच जो निर्णय देतील तो मान्य करावा लागेल. पंच इथे कळवतील तो निर्णय मान्य करावा लागेल. सर्वांनीच एकत्र गोळा होऊ नका. ललित पुसळे यांना नक्कीच वाटते की हा चेंडू अगदी फेअर आहे, परंतु लगेचच इथे मुख्य पंचांनी तिसऱ्या पंचांचा कॉल केलाय. इथे पंचांनी रिव्ह्यूचा वापर केलाय. चला, क्षेत्ररक्षण करणारी टीम आपापल्या जागेवरती थांबा. पंचांनी निर्णय कळवतील किंवा कळवलाय तो तुम्हाला मान्य करावा लागेल. इथे कुठल्याही प्रकारचा प्रेशर, मी तुम्हाला सांगतोय की पंचांना इथे कुठल्याही प्रकारचा दबावात आणू नका. पंचांना दम द्यायचं काम करायचं नाही, महत्वाचा मुद्दा आहे. इथे टेक्नॉलॉजीचा वापर केला जाईल. मुख्य पंचांनी तो निर्णय तिसऱ्या पंचांकडे सोपवलाय. त्या दरम्यान पुन्हा एकदा सर्वांच्याच भाग्याची गोष्ट म्हणजे लकी ड्रॉ, त्याचे कुपन इथे वाटले जात आहेत. मॅच संपल्यानंतर लगेच त्याचं देखील इथे वितरण केलं जाईल. कोण भाग्यवान विजेता आहे जो आजच्या दिवसातील स्पोर्ट्स सायकलचा मानकरी होणार आहेत. कित्येक प्रेक्षकांनी त्या कुपनचा लाभ घेतलेला आहे. अजूनही वेळ आहे. जे उशिरा आले असतील त्या प्रेक्षकांना विनंती आहे लवकरात लवकर कुपन घ्या.
आणि लकी ड्रॉ मध्ये आपल्या नशिबाची साथ आपल्याला मिळू द्या आणि ती भाग्यवान विजेते म्हणून आपलंच नाव पुढे येऊ द्यात. पंचांचा इथे निर्णय येतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. टेक्नॉलॉजीचा वापर केला गेला आणि जे मुख्य पंचांनी इथे रिव्ह्यूचा जी मागणी केली त्यामध्ये त्यांना देखील आपण पाहिलं तर फेअर डिलिव्हरी इथे जी घोषित केली जाते. धावसंख्या होते ती 4. पुढचा चेंडू इथे मात्र गती कमी केली. त्यानंतर चेंडूवरती केलेला प्रहार डीप काऊ कॉर्नर मध्ये 1 बाउन्स येतोय चौकार. 4 धावा. व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. 2 षटकांचा खेळ देखील आपण पाहिलं तर संपला आणि प्रथमतः धावांचा पाठलाग करत मॅन्डेटरी पॉवर प्ले P1 P2 मध्ये 1 गडी बाद 8 धावा त्या मात्र धावफलकोती बनवल्या गेल्यात. 18 चेंडू आणि 61 धावा त्या मात्र विजयासाठी बनवायच्यात. समीकरण आपण पाहिलं तर इथे बदललं जाते परंतु सगळे क्रिकेटचे रसिक प्रेक्षक शैलेश सर आपण पाहिलं तर या मॅच कडे बारकाईने लक्ष देऊन आहेत. कारण का या ग्रुप मध्ये जर क्षेत्ररक्षण करणारा संघ ही मॅच जिंकला तर नेट रन रेटचा विचार इथे मात्र होणार आहे. नक्कीच ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. दिलात झापक झुपक झापक. नक्कीच इथे आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या एका कडेच्या मोबदल्यात 8 धावा झाल्यात. बघा 69 धावींचा पाठलाग आहे. आतापर्यंत 12 चेंडूमध्ये फक्त 8 आल्यात. आता 18 चेंडूंमध्ये 61 करायच्यात. इथे तुम्हाला रन रेट देखील मेंटेन करावा लागेल. जरी पराभव पत्करला तरी रन रेट महत्वाचा आहे. त्यामुळे इथे धावा बनवाव्या लागतील. धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. जरी तिथे यश मिळालं नाही तरी जवळपास धावसंख्येच्या जावं लागेल. गोलंदाजी मार्क वरती राजेश सोरटे. स्ट्राईकला आपण पाहतोय पप्पू तोडकर. आयकॉन विरुद्ध आयडॉल. षटक क्रमांक 3 ची सुरुवात. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. सिंगल इथे वेगात घेतली जाते. पंचांचा इशारा लेग बाय स्वरूपाची धाव. इथे बॅटीने धावा कमी येत आहेत. शरीराचा वेध घेतल्यानंतर धावसंख्येत 1 ने वाढ होते. धावसंख्या होते ती 9 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. सर तिसरं षटक सुरू झालंय. अजूनही दुहेरी अंकामध्ये प्रवेश नाहीये. राजेश सोरटे सारखा गोलंदाज या मॅच मध्ये पुन्हा एकदा पकड निर्माण करतोय. काय म्हणाल कशा प्रकारे इथे फलंदाजी केली पाहिजे आणि कोणाला ती सूत्र आपल्या हाती घेतली पाहिजेत? सोमनाथ टेमगिरीच्या सोबतीला आपण पाहिलं तर पप्पू तोडकर आयडॉल बॅटिंग करताना पाहायला मिळतात परंतु आक्रमण करावं लागतील. यावेळीचा चेंडू होता आणि तिथे आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर चेंडू आपण पाहिलं तर टेक्नॉलॉजीचा वापर केलाय. तिसऱ्या पंचांकडे आपण पाहिलं तर निर्णय पाठवलेला आहे. बॅटरनं आपण पाहिलं तर जरूर रेफर कळवलाय परंतु तिथे मुख्य पंचांनी तिसऱ्या पंचांकडे आपण पाहिलं तर निर्णय पाठवलेला आहे. स्वतः अजय आवळे सरांना तिथे आपण पाहतोय चेंडू लाईनच्या आतमध्ये पडलाय, लाईन वरती पडलाय की लाईनच्या बाहेर पडलाय ते मात्र तिथे चेक केलं जाणार आहे. 9 धावा धावपल होत आहेत. 1 विकेट आपण पाहिलं तर गमावलेलं आहे. नक्कीच जी टेक्नॉलॉजी आहे त्याचा वापर केला जातो. म्हणजे दूध का दूध और पाणी का पाणी. जे खरं आहे ते तुमच्या समोर येईल. टेक्नॉलॉजी आहे तर त्याचा वापर केला जाईल. चेंडूची पिचिंग कुठे आहे, अगदी आपण विकेटच्या बाहेर जर असेल तर नो बॉल असेल, अन्यथा वाईट बॉल, जे काही जो निर्णय आहे ते तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. तोपर्यंत पुन्हा एकदा आपण प्रेक्षकांसाठी जी खुशखबर आहे तिचं अनाउन्समेंट करतोय. लकी ड्रॉच्या माध्यमातून भाग्यवान विजेत्या प्रेक्षकांना एक स्पोर्ट्स सायकल इथे आपण सायंकाळच्या सत्रामध्ये 2 सन्मानित करतोय आणि मुख्य पंचांकडनं रेफर कळवला होता. तिसऱ्या पंचांकडनं निर्णय येतोय व्हाईट बॉल, एक खराब चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. एक अतिरिक्त अवांतर धावेल. राजेश सोटेचे षटक आपण पाहिलं तर सुरू झाले. शैलेश सर मी सांगितलं की 2 षटक आयकॉनचे आहे आणि 3 षटक स्थानिक गोलंदाजांचे आहे परंतु पाठलाग करायचा आहे 69 धावांचा आणि तो करताना इथे आपण पाहतोय कशा प्रकारे कामगिरी राहील ना ते देखील आपण पाहणार आहोत. अक्षय शेठ जंगम या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनापासून स्वागत. इथे देखील खोलवर टप्प्याचा चेंडू खोदण्याचं काम केलं परंतु टू क्रशिंग यॉर्कर सर्वात प्रभावशाली चेंडू इथे हाताळलाय. म्हणजे या चेंडूवरती प्रहार करणं खऱ्या अर्थाने फार अवघड आहे आणि राजेश सोरटे यासाठी माहीर आहे.
बघा अगदी 3 ते 4 पावलांचा रनअप आहे, परंतु गोलंदाजीची लाईन आणि लेंथ अप्रतिम आहे. पुन्हा एकदा अगदी आपण पाहतोय पुढच्या बाजूला चेंडू इथे हाताळलाय, लॉंग ऑनच्या दिशेने इथे चेंडू खेळला जाईल. त्या दरम्यान मिळते ती सिंगल. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. एक चौकार वगळता कुठलाही मोठा फटका आला नाही. आणि धावसंख्येचं जर आलेख आपण पाहिला, स्कोर कार्ड कडे जर पाहिलं तर नेल्सन धावसंख्या आहे 1-1 म्हणजे 11 धावा एका गडीच्या मोबदल्यात. नेल्सन धावसंख्या पाहूया त्याचा फायदा इथे गोलंदाजांना होईल का. पुढचा चेंडू राजेश यांचा. इथे देखील हलक्या हाताने कॅपमध्ये चेंडू ढकललाय. इथे मात्र ताकदीपेक्षा युक्तीचा वापर. चेंडू जाईल सीमारेषा पार. मैदानाला गुदगुल्या करत येतोय. 4-4-4-4-4 चौकार. व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व MB स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाते. धावपल कोती बनवले जात आहेत. एक गडी बाद 15 धावा. यावेळीचा चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर खेळला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. फेकी केली जाईल तर दरम्यान एक सिंगल मैदान येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय आणि धावपल कोती बनवलं जातात. 16 धावा त्या मात्र धावपल कोती आहेत. समीकरण बदलणे. 13 चेंडू 53 धावांची इथे मात्र गरज आहे. 13 चेंडू आणि 53 धावा. लक्ष थोडं अवघड होतं आणि डगआउट मध्ये अजूनही वासिक शेख सारखा बॅटर शिल्लक आहे, त्यामुळे इथे बॅट फिरवावी लागेल. बॅट फिरवली आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आहे इथे. वा काय झेल टिपलाय. असे झेल टिपले जात नाही तर चिटकले जात आहेत, परंतु विकेटचं होतंय पतन आणि वासिक शेख मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर, सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. महत्वाच्या क्षणी आपण पाहिलं तर विकेट येताना पाहायला मिळते. शैलेश सर 2-3 दिवसाचं क्रिकेट जर आपण पाहिलं असेल 12 चेंडू आणि 53 धावांची गरज आहे. ज्या खेळाडूकडनं चुका होताना पाहायला मिळाला ना त्यानं इथे झेल टिपलेला आहे. त्यानं प्रेक्षकांची मनं जिंकलीत, परंतु मोक्याच्या क्षणी झेल टिपलाय. विकेट आली परंतु बॅटिंगला वासिक देखील आलाय. मग ही फायद्याची गोष्ट नक्की कोणासाठी झाली आहे? बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी का क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमसाठी? क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीम कडनं तर प्रयत्न झालेला आहे. वासिकने झेल टिपले. वासिकच्या बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर तो आतुरतेनं येण्यासाठी वाट पाहत होता, परंतु अरुण चोरगेने टिपलेला झेल आणि तदनंतर सोमनाथ टेमगिरे जो मात्र डगआउटच्या दिशेने परतलाय. परंतु इथे आता बॅटिंग करताना धावा बनवल्या जातील की नाही ते देखील आपण पाहणार. 12 चेंडू 53 धावा. 12 चेंडू आणि 53 धावा. आता आयकॉन आणि आयडॉल हे दोन्ही बॅटर मैदानामध्ये आहेत. तर गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज साहिल खैरे संघाचे संगणक आहेत. 12 चेंडू आणि 53 धावा. विजयाचं लक्ष्य फार अवघड आहे, परंतु प्रयत्न इथे 100% करावा लागेल. पाहूया साहिल यांचा पहिला चेंडू. पहिला चेंडू लोअर फुल टॉस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. अगदी झोपून चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे पाठवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. मिळते सिंगल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 17. चौथं षटक आपण पाहिलं तर सुरू आहेत. 11 चेंडू 52 धावांची गरज मात्र विजयासाठी आहे. कैलासवासी स्वर्गीय नंदाई बिवरे स्पोर्ट फाउंडेशन भानोबा चिकवाळी हा संघ इथे आपण पाहिलं तर विजयाच्या किती तो समीप जातोय ना ते देखील आपण इथे मैदानात पाहणार आहोत. नेट रनरेटचा विचार सुरू होईल ज्यावेळेस क्षेत्ररक्षण करणारा संघ हा सामना जिंकेल तेव्हा. फुल टॉस त्याच्यावरती जबरदस्त टोला. बॅटिंग झालाय वासिक. पहिल्या चेंडूवरती मात्र पाठवेल सीमा पार. षटकार. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. थँक्यू. 23 धावा धावपल कोताय. स्कोर कार्ड उंची घेताना पाहायला मिळेल. धावपलकाचा पाठला करताना वासिकनं पहिल्या चेंडूवरती एक षटकार ठोकत आपले आक्रमक इरादे त्यानं इथे मैदानात स्पष्ट केलेत. 10 चेंडू आणि बनवायच्यात 46 धावा. मगाशी जो कॅच टिपला गेला आणि वासिक मैदानामध्ये आला त्याच वेळेस मी तुम्हाला या गोष्टीची माहिती दिली आहे. वासिक मैदानामध्ये येतोय पहिल्या चेंडू षटकारासाठी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुल टॉस. त्यामध्ये बिमर. चेंडू जाईल सीमारेषेला गबसणी घालणारा गगनचुंबी गगनभेदी षटकार. 6 धावा. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. धन्यवाद. स्वतः संघ मालक तो चेंडू आणायला गेलेत. म्हणजे किती काळजी आहे त्या चेंडूची.
मैदानाच्या बाहेर षटकार, बॅक टू बॅक दुसरा, त्यामध्ये बिमर, नो बॉल, बोनस स्वरूपात 7, धावसंख्या होते ती 30. उघडा डोळे पहा नीट, ही मॅच होते सुपर डुपर हिट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. तिसरा मारला जाईल का? इथे देखील आखूड टप्प्याचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, गती कमी केली, चेंडूने अतिरिक्त उसळी घेतली, उंच पुरा बॅटरला इथे रोखलंय. धावसंख्येत कुठल्याही प्रकारची वाढ नाहीये. धावसंख्या 30, 2 गड्याच्या मोबदल्यात. 9 चेंडू आणि बनवायच्यात 39वा सामना रंगतोय. सामना रंगणार आहे यातील मात्र शंका नाही. उत्कंठ शिगेला पोहोचल्यात. कोण होणार विजेता आणि कोण या मॅच मध्ये जिंकणार आणि कोण सुपर 8 ला पात्र ठरणार ते देखील आपण पाहणार आहोत. फुल टॉस, जबरदस्त फुल टॉल वसूल. वासिक शेखच्या बॅट मधून स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे उत्तुंग षटकार. 6 धावा. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला या ठिकाणी लकी ड्रॉची जी कुपनं आहेत ती या ठिकाणी वितरित केली जात आहेत. ज्या ज्या प्रेक्षकांना या ठिकाणी लकी ड्रॉची कुपने खरेदी करायची असतील त्यांनी मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला संपर्क साधायचा आहे. थँक्यू. गो टू कॉम्बॉक्स. मॅच एवढी गरम चालली आहे, आता कुपन ज्यांना घ्यायचे त्यांनी पटकन या, पटकन या. मॅच पुन्हा एकदा ऑन झाली आहे. वासिक शेख नावाचं वादळ मैदानामध्ये आलंय. मॅच होती कुठे आणि आली आहे कुठे. 3 फुल टॉस, फुल टोल वसूल केलेत. षटकारा पाठोपाठ षटकार येत आहेत. धावसंख्येत वाढ, धावसंख्या 36, अजूनही 33 धावेंची गरज आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू सरळ बॅटने खेळलाय. इथे डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात, सिंगल वेगात घेतले. एका धावेवरती समाधान. धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या होते ती 37 धावा. शेवटचे 7 चेंडू आणि 32 धावेंची गरज. सर मॅच होती कुठे आणि आली कुठे. 7 चेंडू 32 धावेंची गरज. पप्पू तोडकर आणि वासिक शेख ही जोडी मैदानामध्ये आहे. 7 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. 2 गडी बाद 37 बनवल्यात. हा चेंडू आपण पाहिला तर इथे अतिशय महत्वाचा आहे. या चेंडूवरती जर एखादा मोठा बिगिट आला ना तर इथे मॅच मध्ये आपण पाहिलं तर रंगत रोमहर्षकता ती आपल्याला पाहायला मिळणार आहे. शेवटचा चेंडू या षटकातील तो मात्र निर्णायक आहे. यावेळीचा चेंडू आणि पप्पू तोडकरच्या बॅट मधून चेंडू मात्र जाईल मिड विकेट, सीमारेषा पार, आउट ऑफ द पार्क, आउट ऑफ द स्टेडियम. षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. सोबतीला साथीदार चांगला आला ना की सोबतीच्या बॅटरच्या बॅटवरती देखील चेंडू येऊ लागतात. पप्पू तोडकर संघर्ष करत होता, स्ट्रगल करत होता, परंतु वासिक शेखनं 5 चेंडूत 19 बनवल्या आणि लगेच आता पप्पू तोडकरनं देखील षटकार टोकलाय. 9 चेंडू 13 बनवल्यात. शेवटचे 6 चेंडू आणि बनवायच्यात 26 धावा. मॅच जर आपण पाहिली तर अगदी रोमहर्षक परिस्थितीमध्ये आणि चेंडू एवढ्या दूरवरती गेलाय. जवळपास 10 ते 15 कार्यकर्ते तो चेंडू आणण्यासाठी गेलेत. हा चेंडू मला वाटतं सोडणारच नाहीत आज. संघ मालक स्वतः खुर्ची सोडून चेंडू आणण्यासाठी गेलेले आहेत. असं पाहिजे. नुसतं संघ मालक संघ खरेदी करून गप्प बसले नाही पाहिजेत. खेळाडूंना जे पाहिजे ते दिलं जाईल. एवढ्या दूरवरचा चेंडू 5 कार्यकर्ते बरोबर घेतलेत. जा आणि चेंडू आणून द्या. मॅच आता गरम झाली आहे. पेशाने स्वतः वकील आहेत, ॲडव्होकेट आहेत आणि त्यांचं टेम्परमेंट, त्यांची जी शक्कल आहे ती फार महत्वाची आहे. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. 6 चेंडूंमध्ये 26 धावेंची गरज. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज ललित मुसळे. इथे गोलंदाजी मार्कवरती आहे. स्ट्राईकला असतील ते वासिक शेख. शेवटचे 6 मध्ये 26. पहिला चेंडू खोलवाट. इथे वा काय प्रयत्न केलाय, काय प्रयत्न केलाय. प्रयत्न आवडलाय, सांगायचीच गरज नाही की जोरदार टाळ्या वाजवा. अप्रतिम प्रयत्न आहे ललित मुसळे यांचा. इथे देखील हा झेल टिपता आला असता, चिटकला आला असता, परंतु इथे आपण पाहतोय तो कॅच घेतला, तोच महागात पडला. इथे देखील उजव्या इष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे आणि त्यानंतर केलेला सुरेख असा प्रहार. चेंडू जाईल 1 बाउन्स, सीमारेषा पार. येतोय चौकार 4 धावेंसाठी. व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार.
4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 47 धावा. पुढचा चेंडू वासिक यांच्यासाठी, ललित यांचा. पुन्हा एकदा इथे मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. इथे टिपला जाईल झेल. वासिक शेख यांचा संपलाय खेळ. तिसरा बॅटर बॅक टू द पॅव्हेलियन. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर, सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. थोडीसे समीकरण शैलेश बदलले. शेवटचे चेंडू आता बाकी आहेत. 3 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या त्या 22 धावा. समीकरण बदलते. सामनाच आपण पाहिलं तर पुन्हा एकदा युटर्न होताना पाहायला मिळतोय. कधी फलंदाजी संघाच्या बाजूला जातोय, कधी गोलंदाजी संघाच्या बाजूला युटर्न होतोय. परंतु पारडा अजूनही दोलने स्थितीत आहे. सामना अजूनही संपला नाही, कारण का दोनही संघ आपण पाहिलं तर ताकदीने लढताना पाहायला मिळतात. एका बाजूला आपण पाहिलं तर चांडोलीचे माजी सरपंच, हॉटेल वक्रतुंडीचे सर्वसर्वा चिकाशेठ वाघमारे, भरत शेठ जगदाळे, ओमसा इंजिनियर, सय्यदबाई इनामदार, KGN UPSC यांच्या मालकीचा संघ आपण पाहतोय. जाकमाता स्पोर्ट्स क्लब, जगदंबा 72+ स्पोर्ट्स क्लब शिरोली, तर प्रतिस्पर्धी संघ आपण पाहतोय महेशजी भिवरे, राहुल शेठ अल्लाट यांच्या मालकीची टीम पाहायला मिळते. स्वर्गीय कैलासवासी नंदाई भिवरे स्पोर्ट फाउंडेशन, भानोबाची कुवाळी. लढाई सुरू आहे, लढत सुरू आहे. कोण जिंकेल ते देखील आपण पाहणार आहोत. 3 चेंडू शेवटचे शिल्लक आणि 22 धावेंची गरज. विजय महत्वाचा आहे, त्याचबरोबर रनरेट देखील गरजेचा आहे. इथे देखील आल्या पहिला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. सिंगल वेगात घेतली जाईल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 48 धावा. पुन्हा एकदा पप्पू तोडकर आपण इथे स्ट्राईकला पाहतोय. कधी कधी आपण म्हणतो ना की कॅचेस विन द मॅचेस, परंतु हे चित्र आज जर आपण पाहिलं ना तर काहीसं उलट होतंय. कॅचेस टिपले परंतु मॅच इथे हातातून गमावली जाते असं कुठेतरी पाहायला मिळालं. कारण टिपलेला झेल, त्यानंतर वासिक शेख मैदानामध्ये आला. त्याच्या बॅटमधून आलेले 3 उत्तुंग षटकार आणि त्याचमुळे मॅचला दिलेली कलाटणी. शेवटचे 2 चेंडू आणि 21 धावेंची गरज. 2 बॉल 21. इथे देखील वा, इथे डॉट बॉल. 1 चेंडू आणि 21 धावा. रन रेट फार महत्वाचा दोन्ही संघांसाठी. काय मॅच रंगली आहे. जे प्रेक्षक खुर्च्यांवरती बसले होते ना ते उभे राहिलेत, उभे होते ते चालायला लागलेत, आणि चालत होते ना ते पळायला लागलेत. एवढी मॅच गरम झाली आहे. 1 चेंडू 21. इथे फुलटॉस. फायदा घेतला जाईल का. इथे चेंडू अडवलाय. सिंगल तर मिळते. दुहेरीचा प्रयत्न केला जाईल. दुसरी धाव देखील पूर्ण आहे. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती बरोबर 50. 19 धावेने इथे विजय मिळवलाय. आता रनरेटचा मॅटर आहे. कुठला संघ आजच्या दिवसामध्ये सुपर 8 मध्ये दाखल होईल याची माहिती तुमच्यापर्यंत थोड्या वेळात पोहोचवली जाईल. 3 संघ असे झालेत की त्यांनी पॉइंट्स टेबल मध्ये पॉइंट्स बरोबर आहेत. रनरेट इथे फार महत्वाचा आहे. काय घडेल, काय होईल, कोण जिंकेल, ही परिस्थिती तिन्ही संघांमध्ये उत्सुकता वाढत चालली आहे. प्रत्येकाचं लक्ष असेल रनरेट वरती. किती धावांनी विजय मिळवायचा होता, किती धावा डिपेंड करायच्या होत्या. आता ही उत्सुकता इथे शिगेला पोहोचली आहे. दोन्ही टीम्सने एकमेकांशी हात मिळवणी करायची आहे. जे युद्ध आहे त्या मैदानाच्या आतमध्ये, मैदानातून बाहेर येताना दोघांनी मात्र मैत्रीपूर्ण लढत खेळली आहे. याचा आनंद